नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रीती. आज आपण पाहणार आहोत 4 ते 6 महिन्याच्या बाळासाठी सुंदरसं टोपरं. तर हे ना समोर असं कॅपवालं टोपरं आहे. त्याच्यासाठी मी हे कापड घेतलेलं आहे 13 बाय 13 इंचाचं. ओके. आणि आता हे 2 कापड आहेत. आतमध्ये एक अस्तर आहे आणि हे वरती कॉटनचं कापड आहे. आता ह्याला आपण ना 4 फोल्ड करून घेऊया. चौकोनी घडी करून घ्यायची आहे. आणि आता हे बघा 13चे निम्मे किती होतील 6.5. मग आता आपण 6.5 इंचावर मार्किंग करूया. सगळीकडे आपण 6.5 इंचावर मार्किंग करून घेऊया आणि गोल शेप टाकून घेऊया ह्याला. आणि मग हा जो जिथे आपण मार्किंग केलं आहे ना तो भाग आपण कट करून टाकूया. आता हे खोलायचं आणि ह्याला संपूर्ण गोलमध्ये शिलाई मारून घेऊया, म्हणजे ते हलणार नाहीत कापड, व्यवस्थित एकावर एक राहील. आता ही आपली शिलाई मारून झालेली आहे. आता काय करायचं आहे बघा, इथे ना मी 2.5 इंचावर मार्किंग करते आहे. लक्षात ठेवा 2.5 इंचावर. फक्त एक छोटीशी नॉच पाडून घेऊया, म्हणजे आपल्याला लक्षात राहील की आपल्याला तिथपर्यंतच प्लीट्स टाकायच्या आहेत. तिथे एक अर्धा इंच सोडून ना आपण ह्या अर्धा इंचाच्या प्लीट्स टाकून घ्यायच्या संपूर्ण गोलमध्ये. आणि ह्या प्लीट्स संपूर्ण टाकून झाल्या ना की मोजायचं की किती होतं आहे. तर हे आपलं बरोबर 6.5 इंच पाहिजे. कारण कसं असतं ना, एका कानापासून दुसऱ्या कानापर्यंतचा तो घेर असतो. म्हणजे आपण जिथे कान टोचतो ना तिथून दुसऱ्या कानापर्यंतचा तो घेर असतो, जो 4 ते 6 महिन्याच्या बाबूचा 6.5 इंच पाहिजे. आता बघा मी ते चुन्या टाकून झालेल्या आहेत आणि 6.5 इंचावर बरोबर मार्किंग केलेलं आहे. आणि आता काय करायचं आहे बघा, इथे दोन्हीकडे मी 2.5 इंचावर मार्किंग करून हा सरळ भाग कापून घेतलेला आहे. इथे मानेकडची पट्टी येणार आहे. ओके. त्याच्या अगोदर आपल्याला ना समोर एक फ्लॅप लावायचं आहे, असं कॅपला असतो ना तसा. तर हे बघा मी 7 बाय 13चं कापड घेतलेलं आहे इथे. आणि ही एक ना कॅनव्हास पट्टी घेतलेली आहे. पण ही कुठली आहे ना, थोडी कडकवाली कॅनव्हास पट्टी आहे. ओके. ही कॅनव्हास पट्टी आपल्याला लांबीला 13 इंच आणि उंचीला 2 इंच घ्यायची आहे, लक्षात ठेवा. आणि इथे कडेला ना फक्त 1.5 इंचावर मार्किंग करायचं आहे, कारण तो भाग कोपऱ्यामध्ये जाणार आहे म्हणून. आणि इथे बघा मी मार्किंग केलेलं आहे आणि हा भाग आता आपण कट करून घेतो आहे. ही थोडी ना कडकवाली कॅनव्हास पट्टी घ्यायची, जी आपण शर्टाच्या कॉलरला लावतो ना, ती वाली मिळते दुकानात सांगितलं तर. ती वाली घ्यायची, याच्याने ते स्टिफ राहतं समोरचा फ्लॅप. आता ही बघा, जे आपलं जे कॉटनचं कापड आहे ना ते 2 फोल्ड करून घेतलं, जे मी 7 इंचाचं घेतलेलं आहे. आणि आता त्या कॅनव्हास पट्टीना चिटकवून घ्यायची इस्त्रीने. नाही चिटकावली डायरेक्ट लावलं तरी काही हरकत नाही. कॅनव्हास पट्टीच्या साईडने आपल्याला शिलाई मारायची आहे गोल शेपमध्ये. आणि मग काय करायचं आहे, ही शेपमध्ये आपली जी शिलाई मारून झाली ही चिटकवून घेतली तर फार बरं होईल. आणि मग काय करायचं आहे, हा जो एक भाग आहे ना, जो अर्धा इंचावर आपण फोल्ड मारून ना त्या पट्टीवर आपण शिलाई मारून घेऊया, म्हणजे ती पट्टी हलणार नाही एक बाजूची. ओके. एक बाजूला आपण शिलाई मारून घेऊया, एक बाजू आपल्याला मोकळी ठेवायची, जी आपल्याला टोपऱ्याला लावायची आहे. तर हा बघा मी शिवून घेतलेला आहे इथे. आता जो वरती जो गोल शेप कापलेला शिवलेला होता ना, तो एक्स्ट्राचा जो भाग होता ना, तो आता आपण कट करून टाकूया. झालेला आहे आपलं कट करून. आता हे उलटं करून घ्यायचं आहे. उलटं करून काय करायचं आहे, वरनं एक किनारीची शिलाई मारून घ्यायची, म्हणजे ते कसं तो जो कॅनव्हास पट्टी आहे ना ती फिक्स राहील, आतमध्ये हलणार नाही. म्हणून आता वरून एक किनारीची शिलाई मारून घेते. इथे तुम्ही काय करू शकता, एखादी अशी सुंदरशी क्रोशाची लेस पण लावू शकता, अजून सुंदर लुक येतो त्याचा. तो पण एक प्रकार मी दाखवेन तुम्हाला लेस लावून पण. आता इथे काय केलेलं आहे, हा कापड ना मला फक्त 1.5 इंच पाहिजे, कारण मला शिलाईसाठी तेवढाच भास आहे, जास्त घेऊ नका. आता ह्याचा फोल्ड मारायचा आणि मध्यभाग काढायचा आपण. ओके. जो 6.5 येईल तिथे आपण चॉकने मार्किंग करूया. आणि आता आपलं टोपरं घेऊया, त्याचा पण मध्यभाग काढायचा आहे. तर जो मधला हायेस्ट पॉईंट आहे ना, तो बरोबर मध्यापासून आपण लावायला सुरुवात करूया. जशी आपण कॉलर लावतो ना, सेम हा तोच प्रकार आहे. आतल्या बाजूने लावून घ्यायचे आहे. जो एक भाग आपण 1.5 इंच जास्त ठेवला होता ना, तो भाग आपण शिवायला घेऊया. दुसरा भाग शिवायचा नाही आहे, जो आतमध्ये आपण फोल्ड मारला होता. तर एक बाजूने आता बघा मी मध्या बाजूने मी शिवायला घेतलेला आहे. आता तसंच दुसरी बाजू पण आपण शिवून घेऊया मध्यापासून. आता ही बघा आपली दुसरी बाजू पण इथे आपली शिवून झालेली आहे.
झाली आहे आपली इथे शिवून. आता काय करायचं, तो जो फ्लॅप आहे ना तो वरती टाकायचा आहे आणि वरून एक शिलाई मारून घ्यायची. इथे काय करू शकता तुम्ही, एक सुंदरशी लेस पण तुम्ही इथे लावू शकता. मी पुढच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला लेसवाला टोपरा पण दाखवेन. हे खूप सुंदर दिसतात हे असे फ्लॅपवाले, वरनं असं समोरून असं कॅपसारखं येतं ना, खूप छान दिसतात हे वाले टोपरी. हे बघा आता आपली वरची ही पट्टी पण लावून जॉईन करून झालेली आहे आणि आता मी दाखवते बघा किती छान दिसते ते टोपरं, खूप सुंदर दिसतं आहे. आता जी मानेकरची जी पट्टी आहे ना आपली, ती मी 24 इंचाची घेते कारण हे 6 महिन्याच्या बेबीचं आहे, तर 24 इंच हवंच. तर आपण तुम्ही 22 ते 24 इंच तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या, तुम्हाला किती लांब हवं आहे त्याप्रमाणे. आणि 1.5 इंच रुंदीला हवा आहे हे. आता या पट्टीचा पण बरोबर मध्यभाग काढायचा आहे, जो 12 इंचावर येणार आहे. त्याच्यावर आपण चॉकने मार्किंग करून घेऊया आणि ही पण पट्टी आपण बरोबर मध्यावरनं लावायला सुरुवात करूया, म्हणजे कसं दोन्ही बाजूला सेम राहील. आता हे बघा मी टोपऱ्याला ही बरोबर मध्यापासून लावायला घेते आहे ही पट्टी. मध्यभाग काढलेला आहे ह्या टोपऱ्याचा आणि आतल्या बाजूने लावायची. आता ही संपूर्ण आपण शिवून घ्यायची मध्यापासून आणि दुमडपट्टी मारायची की आपलं टोपरं तयार होऊन जाईल. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला का, हे मला कमेंट करायला विसरू नका. मी तुमच्या सर्वांच्या कमेंटला रिप्लाय देते, काय काय लोकांच्या देत नाही, कारण मला ना ते व्हिडिओ बनवायचे असतात म्हणून मी ते समोर कमेंट दिसावी म्हणून मी देत नाही त्यांना रिप्लाय. कारण काय होतं, एकदा रिप्लाय दिलं ना की ती कमेंट निघून जाते. तर हे बघा आपलं शिवून झालेलं आहे इथे. आता मी इथे दुमडपट्टी मारते आहे आणि मग आपली ही संपूर्ण टोपरं तयार होऊन जाईल. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर नक्की लाईक करा, शेअर करा, तुमच्या मैत्रिणींमध्ये पण पाठवा हे व्हिडिओ. खूप सोपे आहेत हे टोपरे, तुम्ही पण तुमच्या बाळासाठी हा आरामात बनवू शकता. फक्त काय हवं असणार आहे तुम्हाला, बस ती कॅनव्हास पट्टी हवी असणार आहे, जी दुकानात विचारलं की कॉलरला लावायची कॅनव्हास पट्टी मिळेल का, तर ते सांगतील, देतील तुम्हाला. हे पहा आपला इथे टोपरं तयार झालेलं आहे. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. नक्की हाईप करा आणि लाईक पण करा.